यानंतर स्वामी श्री तुलसीदासजी हनुमंतरायांना वंदन करतात. साधूंना वंदन केलंय, त्यानंतर हनुमंतरायांना वंदन करतात आणि यानंतर स्वामी श्री तुलसीदासजी हे पहिल्यांदाच आपण बोललो की हे सगळं अद्भुत आहे, सामान्य माणसाच्या बुद्ध्यांकाच्या पलीकडचं आहे मंडळी. आणि म्हणून काल आपण बोललो की ज्ञानी ही है जो राम कथा समझ सकते हैं. बाबा श्री तुलसीदासजी मंगलाचरण प्रकरणामध्ये आता सगळ्यात शेवटी दुष्टांना वंदन करतात. हा, जे दुष्ट प्रवृत्तीचे आहेत ना, जे कुप्रवृत्तीचे आहेत ना, त्यांना सुद्धा वंदन करतात. परी अकाजू लगी तनु परहरही, जिमी हिम उपल कृषी दली गरही, बंदऊ खलजस शेष सरोसा, सहस बदन बरणी परदोषा. दुष्टांना वंदन करतात. आणि या दुष्टांना बाबा श्री तुलसीदासजी कुणाची उपमा देतात? कुणाची उपमा देतात? जिमी हिम उपल, हिम अर्थात बर्फ. हा, आकाशामधून ज्या गारा पडतात ना, त्या गारांची उपमा हा श्री तुलसीदासजी या दुष्ट प्रवृत्तीला देतात. परी अकाजू लगी तनु परहरही, जिमी हिम उपल कृषी दली गरही. हा, त्या गारांची उपमा, आकाशातून ज्या गारा पडतात आपल्याला सगळ्यांना माहित आहे, आणि त्या गारा जेव्हा पडतात तेव्हा त्या किती नुकसान करतात. त्या ज्या कृषी दली गरही, ज्या पिकांवर म्हणजे शेतातल्या ज्या झाडावर त्या गारा पडतात, हा, त्या सगळ्या पिकांचा नायनाट करून टाकतात. शेतातल्या सगळ्या पिकांची नासधूस त्या गारा करतात. पण हे करत असताना त्या गारा स्वतःचही अस्तित्व पणाला लावतात. गार आहे, पडली ती दिसते, थोड्याच वेळात विरघळला तो बर्फ, ती गार आपल्याला दिसत नाही. बाबा श्री तुलसीदासजी म्हणतात की जशा गारा पिकांचा नाश करतात, पण पिकांचा नाश करताना त्या स्वतःही विरघळून जातात, स्वतःचंही अस्तित्व त्यांचं संपून जाते. दुसऱ्याचं काम बिघडवण्यासाठी स्वतःचं मरण त्या पत्कारतात. केवढी मोठी रिस्क आहे महाराज. हा, केवढी मोठी रिस्क आहे. दुसऱ्याचं काम बिघडवायचं, स्वतःचा जीव द्यायचा. हा, ही केवढी मोठी रिस्क आहे. आणि म्हणून बाबा श्री तुलसीदासजी म्हणतात की दुष्टांना सुद्धा वंदन करा. हा, दुष्टांना सुद्धा. तुम्हाला लवकर कळेल याच्यासाठी थोडं सोपं करून सांगू का? आपण म्हणतो ना, एखादा ऐकलाच नाही, आपण म्हणतो ना, बाबा पाया पडतो तुझ्या. हा, म्हणतो ना आपण, बाबा पाया पडतो तुझ्या. इथं रामकथा सुरू आहे, तू जरा आता मंडपाच्या बाजूला जा. कळलं का तुम्हाला? कळलं का? नाही कळलं? जाऊ द्या, ज्यांना कळलं त्यांना कळलं, उग डोकं नका लावू. हा, आपण म्हणतो की नाही की बाबा तुझ्या पाया पडतो मी. हा, जरी ते दुष्ट आहेत पण त्यांच्या पाया पडावंच लागतं ना. कारण जो सात्विक आहे तो त्याच्या इतका दुष्ट होऊ शकत नाही. हा, जो सात्विक आहे तो त्याच्या इतका दुष्ट होईल का? हा, तू आलाच बाबा पिऊन, थांब थांब,
मला येऊ दे पिऊन मग बोलू आपण दोघही, असं होतं का? याला म्हणावंच लागतं, बाबा नको बोलू रे बाबा, 7 दिवस नको बोलू, कथा होऊ दे मग मी तुला पाहतो, हा तुझ्या पाया पडतो बाबा, असं आहे. हा कसं असतं ना, आपण म्हणताना नेहमी म्हणतो एक आंबा एक सडका आंबा सगळ्या आंब्यांना सडवतो. 100 आंबे एका टोपलीमध्ये आहे, त्याच्यात 100वा एक आंबा असा आहे तो सडका आहे. आपण नेहमीच म्हणतो की एक सडका आंबा हा 100 आंब्यांना सडवतो. आता शब्द नीट ऐका, वाक्य नीट ऐका. एक सडका आंबा सगळ्या चांगल्या आंब्यांना सडवण्याची ताकद ठेवतो, पण जे उरलेले 99 आहेत त्यांच्यात ताकद आहे का त्याला सुधरवण्याची? हा, जे 99 आहेत त्यांच्यात ताकद नाहीच त्याला सुधरवण्याची. काय करावं लागेल? हे जे 99 आहे, एक तर यांना टोपली बदलावावी लागेल, नाही तर मग तो एक सडका आहे त्याला तरी टोपली बदलवावी लागेल. हा असं आहे. आम्रतरू मेहनतीनही न जगती, गवत वाढे न पेरता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे शब्द आहे. आम्रतरू, आंब्याची झाड, हा आम्रतरू मेहनतीने न जगती, हा गवत वाढे न पेरता. गवत पेरावं लागत नाही, हा गवताला ते काय युरिया काय सुफला काय काहीच द्यावं लागत नाही, फवारणी नाही, तरी पिकापेक्षा वर काय असते? गवतच. हा पिकापेक्षा वर काय असते? गवतच. आणि झाडं लावा बरं, संत्र्याची लावा, मोसंबीची लावा, आंब्याची लावा, हा त्यांच्यासाठी किती मेहनत करावी लागते? ते वाढले पाहिजे, फळं आले पाहिजे, बहरले पाहिजे, किती मेहनत करावी लागते. हा दुष्ट प्रवृत्ती जर आपल्याला स्वीकारायचीच झाली, काहीच करायची गरज नाही हो. हा काहीच करायची गरज नाही. हे चांगलं वागण्यासाठी द्रवहु सुदशरथ अजर बिहारी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय श्री राम. तालियों के साथ हरि आनंद हरि कथा अनंता. कहि सुनहि बहुविधि सब संता. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. जय श्री राम. जय श्री राम. मंगल भवन मंगल हारी. द्रवहु सुदशरथ अजर बिहारी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. जय जय श्री राम. जय जय श्री राम. सृष्टीची
कथेची रचना करणारे श्री ब्रह्मदेव शिवचरित्रामध्ये प्रवेश करतोय आपण. महादेवांचं चरित्र इथं आलेलं आहे आणि ते का आलेलं आहे हे उद्याच्या सत्रात आपण ऐकणार आहोत. पण आता आपला प्रवेश होतोय महादेवांच्या चरित्रामध्ये, अर्थात सती चरित्रामध्ये. राजा मनू आणि राणी शतरूपा जेव्हा श्री ब्रह्मदेवांना सृष्टीचं निर्माण करा असं जेव्हा सांगितलं, तेव्हा ब्रह्मदेवांनी सृष्टीचं निर्माण केलं. सगळ्यात पहिल्यांदा मनू राजा, मैथुनी सृष्टीचं निर्माण. सगळ्यात पहिल्यांदा मनू राजा आणि राणी शतरूपा हे सगळ्यात पहिलं दाम्पत्य या भूतलावरील, आणि म्हणून मनू राजांना स्वयंभू मनू असं विशेषण लावल्या जाते. आता स्वयंभू मनू राजा आणि मनू पासून मग इकडे सगळी प्रजा वाढली. हे सगळे वाढले मनू पासून, म्हणून मानव असं आपल्याला नाव मिळालं. आता मनू आणि राणी शतरूपा या दोघांचे 5 अपत्य, 2 पुत्र आणि 3 कन्या. उत्तानपाद आणि प्रियव्रत हे 2 पुत्र. यांचा वंशविस्तार आपण भागवतामध्ये ऐकलाय. आकृती, देवहूती आणि प्रसूती या 3 कन्या. आता आकृतीचा विवाह रुची राजासोबत झाला. देवहूतीचा विवाह कर्दम ऋषी सोबत झाला आणि या दोघांचाच पुत्र कपिल मुनी, ज्यांनी सांख्य शास्त्राचं निर्माण केलं. आता यांची अधिक एक कन्या प्रसूती, हिचा विवाह प्रजापती दक्ष राजासोबत झाला. आता यांना दक्ष आणि प्रसूती यांना 16 कन्या झाल्या. श्रद्धा, दया, मैत्री, शांती, पुष्टी, क्रिया, उन्नती, बुद्धी, मेधा, स्मृती, तितिक्षा, धृती आणि मूर्ती, आणि 16वी ती सती. अशा 16 कन्या यांना झाल्या आणि त्यापैकी 16वी माता सती हिनं तपश्चर्या केली आणि तपश्चर्येच्या प्रभावानंतर हिचा विवाह आशुतोष श्री महादेवांसोबत झाला. माता सतीचा विवाह. आता एकदाचा मोठा सुंदर प्रसंग आहे. स्वतः शंकर भगवान माता सतीला घेऊन अगस्ती ऋषींच्या आश्रमात आले. कशासाठी? रामकथा ऐकण्यासाठी. प्रत्यक्ष भगवंताला सुद्धा जेव्हा कथा ऐकावीशी वाटते ना मंडळी, तेव्हा भगवंत सुद्धा संतांच्या मुखातूनच कथा ऐकणं पसंत करतात. हा, संतांच्या, हा, भगवंत त्यांना सुद्धा कथा ऐकावीशी वाटली ना, ते सुद्धा मग संतांच्या वाणीतून कथा ऐकणं पसंत करत असतात. आणि म्हणून यावेळी महादेव कथा ऐकण्यासाठी अगस्ती ऋषींकडे आले. आणि कथा कोणती होती? रामकथा. महादेव स्वतः अगस्ती मुनींच्या मुखारविंदामधून रामकथा ऐकू लागले. आता
रघुनाथाची एक एक कथा अगस्ती ऋषींनी सांगितली आणि महादेवांनी ती ऐकली. माता सतीही त्यांच्या सोबत होती. माता सतीही त्यांच्या सोबत होती. ऐकली कथा आणि जशी कथा ऐकली तसेच निघाले. अगस्ती ऋषींनी आग्रह केला, म्हणे महादेवा तुम्ही साक्षात इथं आलात, मला कथा सांगण्याचा आग्रह केला, तुम्ही कथा श्रवण केली, म्हणे 2-4 दिवस पुन्हा राहा. म्हणे नाही, तुम्ही ऋषी आहात, तुम्ही संत आहात आणि संतांच्या आश्रमात जास्त वेळ राहू नये. आणि म्हणून महादेव तिथून निघाले. आता जसे महादेव माता लक्ष्मी माता सती सोबत कैलासाकडे जात आहेत, कथा ऐकल्यानंतर अगस्ती ऋषींच्या आश्रमातून महादेव जसे कैलासाकडे जात आहेत, महादेवांना एक दृश्य दिसलं आणि महादेवांनी वारंवार वाकून प्रणाम केला, नमस्कार केला, दंडवत केलं. आणि महादेव काय बोलले? जगत पवित्र करणाऱ्या हे सच्चिदानंदा तुझा जय जयकार हो, माझे तुला दंडवत प्रणाम, माझे तुला नमन. आता माता सतीनं हे पाहिलं, म्हणे प्राणनाथ तुम्ही त्रिलोकीचे स्वामी आहात, तुम्ही सर्वज्ञ आहात, तुम्ही सर्व शक्तिमान आहात आणि असं तुम्ही कुणाला पाहिलं की तुम्हाला दंडवत प्रणाम करावासा वाटला आणि तुमच्या मुखारविंदामधून आशीर्वचन निघालेत, हे जगत पवित्र करणाऱ्या सच्चिदानंदा तुझा सदैव जय जयकार असो, सृष्टीचा कर्णधार तू आहेस आणि म्हणून मी तुला वारंवार प्रणाम करतो. म्हणे वारंवार वाकून तुम्ही प्रणाम करीत आहात, असं तुम्ही कुणाला पाहिलं? तेव्हा सती माता विचारते आणि विचारल्यानंतर महादेव सांगतात की म्हणे हे अंबिके, ज्या अगस्ती ऋषींच्या आश्रमातून आपण आलोय ना आणि जी कथा ऐकून आपण आलोय ना, हा त्या कथेचे नायक श्री राम प्रभू मला दिसलेत आणि म्हणून मी त्यांना प्रणाम करू लागलो, कारण ते माझे इष्टदेव आहे. आता हे कोडं कुणाला सुटलं नाही मंडळी. महादेव श्रीरामांना इष्ट समजायचे आणि श्रीराम महादेवांना इष्ट समजायचे. भगवान श्री कृष्ण महादेवांना आराध्य समजायचे आणि महादेव कृष्णाला आराध्य समजायचे. हे कोडं तर सुटलेलंच नाही, आजपर्यंत कुणाला सोडवता आलं नाही. म्हणे ते माझे इष्टदेव आहेत श्रीराम, म्हणे ते माझे परम आराध्य आहेत आणि म्हणून मी त्यांना वाकून नमस्कार केला, दंडवत प्रणाम केला. म्हणे कुठे राम, पाहू मला दिसते का, बघू मला. सती कुतूहलानं विचारते आहे आणि महादेव तिला सांगतात, ते काय चाललेत, लखन भैया सोबत आहेत, त्यांचे भाऊ लक्ष्मण सोबत आहेत, ते काय चाललेत, बघ बघ बघ. आणि जसं पहिलं माता सतीनं तिला राम प्रभू रडताना दिसले आणि तिला प्रश्न पडला, म्हणे ज्यांची कथा आपण ऐकत आहोत, तेच ऐकून आलोत, तेच हे राम का? म्हणे हो. मग तुम्ही सांगितलं हे विष्णू देवाचे अवतार आहेत? म्हणे हो. मग जर हे विष्णू देवाचे अवतार आहेत, मग हे रडत का आहेत? हा,
म्हणे हे विष्णुदेवाचे अवतार आहेत, मग हे रडत का आहेत? महादेवांनी सांगितलं, अग त्यांच्यावर प्रसंगच तसा ओढवलाय. काय झालं? म्हणे त्यांची धर्मपत्नी आहे ना माता सीता, त्यांची जी सहचरिणी आहे ना, तिला तो दुष्ट राक्षस घेऊन गेला म्हटले त्याच्या नगरीमध्ये. आणि त्यांच्या सहचरिणीचा विरह त्यांना सहन होत नाही, म्हणून ते रडत आहेत. आता माता सतीच्या मनात संशय तयार झाला आणि अत्यंत संभ्रमित अवस्था तिची झाली. आणि ती म्हणते, एकीकडे तुम्ही सांगता सर्व सृष्टीचे कर्णधार विष्णुदेव रामाचं रूप घेऊन आले, आणि एकीकडे तुम्ही सांगता त्यांच्या पत्नीला तो दुष्ट राक्षस घेऊन गेला आणि म्हणून ते रडू लागले. म्हणे मला कळेना काय नेमकं झालंय. हा, सती माता म्हणते, जर हे विष्णू आहेत मग हे राम नाहीत, आणि जर हे राम आहेत मग हे विष्णू नाही. कारण देवाधी देव, संपूर्ण जगताचे स्वामी, जगदीश्वर श्री विष्णू जर हे आहेत, मग यांनी का म्हणून रडावं? का म्हणून रडावं? ते सर्वांतर्यामी आहेत. हा, आणि मग हे जर सर्वांतर्यामी आहेत तर यांना कळायला पाहिजे ना की यांच्या पत्नीला कोणी उचलून दिलं. हा, आणि यांना हे जर सर्व शक्तिमान आहे, हे जर सगळ्या विश्वाचं भरण पोषण करतात, मग त्यांच्यासाठी काय अवघड आहे? इथून फूक मारली रावण खल्लास. हा, त्यांच्यासाठी काय अवघड आहे? म्हणे हे का उगाच रडतायत? महादेव तिला सांगत आहेत, अग सती, विष्णुदेवांनी मनुष्य देह धारण केलाय ना, आणि मग मनुष्य देह धारण केल्यानंतर एक एक संवेदना, काल आपण ऐकलं की मनुष्य देह धारण केलेला, पण त्यांनी पैलू पाडले. हा, जसे जोहरी हिऱ्याला पैलू पाडतो, काल आपण ऐकलं. महादेवाच तेच सांगत आहे. म्हणे त्यांनी एक एक संवेदना, एक एक भावना आणि त्याचा अनुभव घेतला. हा, त्याचा अनुभव घेतला. आणि त्यानंतर आता माता सती या विचारात आहे. म्हणे तुम्ही सांगताय ते माझ्या बुद्धीला पटत नाही. संशयित अवस्था, संभ्रमित अवस्था. प्रत्यक्ष देव जरी समोर येऊन उभे राहिले, आम्ही म्हणू नाही नाही तू देवच नाही. हा, अवस्था संभ्रमित असली ना, मग परमेश्वरालाही माणूस ओळखत नाही महाराज. अवस्था संभ्रमित आहे माता सतीची. आणि माता सती काय म्हणते, तुम्ही सांगताय ते मला पटत नाही, पण ते मला पटण्यासाठी मी रामाची परीक्षा घेऊ का? महादेव म्हटले, ठीक आहे जा. हा, जा, घे तुला पाहिजे ती परीक्षा, जा तू. आणि म्हणून आता माता सती, श्री राम प्रभू रडत होते, लक्ष्मण भैया त्यांच्या सोबत होते, जंगलातून फिरत होते. माता सती श्री रामाची परीक्षा घ्यायला गेली. माता सीतेचं रूप धारण करून, सती ही महादेवाची पत्नी, सीता ही श्री रामाची धर्मपत्नी. आता माता सतीला श्री रामाची परीक्षा घ्यायची होती, आणि म्हणून ती सीता मातेचं शरीर धारण करून माता सीता बनून श्री रामाच्या समोर जाऊन उभी राहिली. पार्वती जब सीता बनकर, पार्वती जब सीता बनकर, जय श्री राम के
सन्मुख आई। पार्वती जब सीता बन कर जय श्री राम के सन्मुख आई, राम ने उनको माता कह कर शिव शंकर की महिमा गाई। शिव भक्ति में सब कुछ सूझा, शिव से बड़ा नहीं कोई दूजा। शिव से बड़ा नहीं कोई दूजा। मन मेरे शिव की महिमा गाई, मन मेरा मंदिर शिव मेरी पूजा, शिव से बड़ा नहीं कोई दूजा, नहीं कोई दूजा। मन मेरा मंदिर शिव मेरी पूजा, शिव से बड़ा नहीं कोई दूजा। माता सती सीता मातेचं रूप घेऊन माता सती सीता माता चनू श्री रामांच्या समोर येऊन उभी राहिली. करावं तिला दंडवत प्रणाम केला. आई, अगं तू मोठी होतीस, तू हे लहान रूप का धारण केलं? माँ, आप तो ज्येष्ठा थी, आप अचानक कनिष्ठा क्यों बन गई? माता सती तिला काय समजलं न समजलं, पण ती पुन्हा माता सीतेचं रूप धारण करून पुन्हा श्रीरामांच्या समोर आली. पुन्हा श्रीरामांच्या समोर आली आणि आता यावेळी श्रीराम म्हणत आहेत, आई साहेब आपण एकट्याच आलात? वृषकेतू माझे बाबा तुमच्या सोबत आले नाही? वृषकेतू, वृष म्हणजे वृषभ, वृषभ म्हणजे बैल, बैल अर्थात नंदी, नंदी ज्यांची सवारी आहे असे माझे भोले बाबा ते आले नाहीत, तुम्ही एकट्याच आल्या. पण तरीही माता सती समजून घ्यायला तयार नाही. माता सती पुन्हा पुन्हा श्रीरामांच्या समोर माता सीतेचं रूप धारण करून येऊ लागली. महादेव इकडे एका झाडाखाली थांबलेत आणि महादेव श्रीरामांना विनंती करत आहेत, प्रभू हे भगवंता, तुमच्या हॉस्पिटलमध्ये एक पेशंट पाठवलाय, नीट ट्रीटमेंट करा बरं का, उपचार जरा पद्धतशीर होऊ द्या, वेळ लागला तरी चालेल, मी आहे इथे उभा. हा प्रभूंनी मान डोलवली आणि आता मात्र म्हणे माझा नाईलाज झाला. हे मातेश्वरी, आता माझा नाईलाज आहे ग, मी आता विवश झालो आहे ग. आणि आता जेव्हा माता सती सीता मातेचं रूप धारण करून श्रीरामाच्या समोर आली, तेव्हा तिने काय पाहिलं? तेजोयमान आभा,
लखलखीत तेजोयमान प्रकाश, सुवर्ण रत्नांनी जडीत असं सिंहासन, आणि त्या सिंहासनावर प्रभू श्री रामचंद्र विराजमान आहेत. माता सीता सोबत आहेत, लक्ष्मण भैया सोबत आहेत, आणि बजरंग बली सुद्धा बसलेले आहेत. सुवर्ण सिंहासनावर संपूर्ण राम दरबाराचं दर्शन माता सतीला झालं. आणि माता सतीच्या डोळ्यांना अगणित अगणित अश्रू धारा लागल्या. माता सती रडायला लागली. नख शिखांत घाम फुटला, पसीना पसीना हो गई माँ. आंखें सजल हो गई. अंतःकरण विरघळून गेलं आणि मनात प्रश्न आला, माझं काही चुकलं का? माता सती विचार करत आहे, माझं काही चुकलं का? डोळे घट्ट मिटले. डोळे घट्ट मिटले आणि पुन्हा डोळे उघडले. पुन्हा तेच रूप. सोई रघुबर सोई लक्ष्मण सीता, देखी सती अति भाई सभीता, हृदय कंपत न सुधी कछु नाई, नयन मुदी बैठी जग माई. राम सिया राम जय जय राम, जय श्री राम. सिया राम जय जय राम. बहुर पिलो काऊ नयन उधारी, कछु नदी कतः दक्ष कुमारी, पुनि पुनि नाई राम पद सीसा, चली तहाँ जहे रहेगी